कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार. कृषी वार्तांचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, रब्बी हंगामातील जो कांदा लागवड आहे त्याची आपण आता इथे तयारी करत आहोत. तर आज आपण इथे कांदा बीज नर्सरी येथे तयार करणार आहोत. त्यासाठी आपण हे बीज आणलेलं आहे. तर निर्मिती सारज्ञा सीडचं आपण निर्मिती प्रीमियम हिवान इथे चालू सीझनला इथे निवडलेला आहे. तर आपण मित्रांनो पाहू शकता, म्हणजे दरवर्षीला आपण वेगवेगळ्या कांदा बीजाची आपण इथे अनुभव इथे घेतलेला आहे. दरवर्षी आपलं वेगवेगळं बियाणं असतं आणि त्यामधूनच आपल्याला क्वालिटी कशी असते किंवा तो कांदा किती पत्तीचा असतो, त्याचा कलर वगैरे तो पण इथे खूप असा महत्त्वाचा असतो. तर त्या पद्धतीने तुम्ही दरवर्षी जर आपलं व्हिडिओ पाहत असाल तर नक्की त्यामधून आपल्याला ते समजून जातं की कांद्याची क्वालिटी कशी आहे, कांदा टिकवण क्षमतेला कसा आहे किंवा कांदा नेमकं किती पत्ती आहे ते आपण सर्व आपल्याला सांगतो. आणि जमिनीच्या नुसार पण आपण आपल्याला पूर्ण माहिती ही वेळोवेळी देतच आलेलो आहोत आणि यापुढे आपण देत राहणार आहोत. तर सारज्ञा सीडचं मित्रांनो निर्मिती प्रीमियम हे वाहन आपण चालू सीजनला जवळ 5 किलो इथे आणलेलं आहे. आणि मागे आपण पाहू शकता आपली क्षेत्र पण आपण इथे आता तयार केलेलं आहे. रोपवाटिका टाकण्यासाठी जे बीज आपण इथे टाकणार आहोत त्यासाठी आपण जवळजवळ 10 गुंठे क्षेत्र आपण इथे ठेवलेलं आहे. म्हणजे 10 गुंठे म्हणजे जवळजवळ 1 किलो बीजासाठी आपण 2 गुंठे जे क्षेत्र आहे, जी आपली जमीन आहे, 2 गुंठे क्षेत्र आपण निश्चित मित्रांनो 1 किलो बियाण्यासाठी येथे ठेवा. जेणेकरून आपल्या रोपाची जास्त दाटी येथे होणार नाही आणि रोप असं फास्टमध्ये आपलं लागवडीसाठी येतं. आपल्या रोपाची गाठ अशी बनते, त्याच्या पांढऱ्यामुळे जास्त डेव्हलप असे होतात आणि आपली पुनर्लागवड झाल्यानंतर ते रोप खूप असं झपाट्याने स्पीडमध्ये वाढण्याचं काम किंवा स्पीडमध्ये गाठ धरण्याचं काम करतं. तर अशा पद्धतीमध्ये आपण बीज येथे घेतलेलं आहे. त्यासाठी आपण आता बीज प्रक्रिया करण्यासाठी मित्रांनो आपण वार्डन एक्स्ट्रा येथे घेतलेला आहे. यामध्ये कीटकनाशक प्लस 2 बुरशीनाशकचं कॉम्बिनेशन आहे. तर त्यामुळे मित्रांनो आपण बुरशीनाशक पण येथे घेतलेलं आहे. म्हणजे खूप असं पाऊस येथे झाल्यामुळं काही शेतकऱ्यांच्या जमिनी ओल्या आहेत, त्यामुळे त्या ओलीपासून संरक्षण करण्यासाठी किंवा बीजाची जी मर आहे ती अधिक प्रमाणात होऊ नये म्हणून आपण बुरशीनाशकची ट्रीटमेंट येथे आपल्या बीजाला करणार आहोत. तो व्हिडिओ तुम्हाला पुढे मी देणारच आहे. आपण बीजापासून ते काढणीपर्यंत नियोजन आपलं येथे असणार आहे. तर नवीन शेतकरी मित्रांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या शेतकरी मित्रांना ज्या बीजाचा अनुभव आहे त्या पद्धतीने पण ते बीज टाकू शकतात. तर आपण चालू वर्षीला हे बीज येथे निवडलेलं आहे. तर ज्याची श्रद्धा ज्या वाहनावर आहे त्या पद्धतीने आपण घेऊ शकता. आपण आपल्याला कुठलाही फोर्स करणार नाही की हेच घ्या म्हणून. चांगल्या पद्धतीचे प्लॉट डेव्हलप करा. तर बीज प्रक्रिया कशी करायची, पेरणी कशी करणार आहोत, सविस्तर व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहे. तर धन्यवाद.